नमस्कार, मी जगदेवी पैलवान. मी यूट्यूबवर चॅनल उघडले आहे. त्याच्यावर वेगवेगळे रेसिपी आणि इतर व्हिडिओज टाकले आहे. आतापर्यंत मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते, पण मोड आलेले मुगाचे धपाटे या रेसिपी निमित्त मी मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. मला माझ्या कुटुंबाची आणि मैत्रिणीची तर साथ आहेच, पण मला तुमची साथ हवी आहे. तर माझ्या व्हिडिओजला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद. बघा, मी इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. हे गव्हाचं पीठ आहे, हे डाळीचे पीठ आहे. आपल्याला आता सगळं हे हळद आहे, हे तीळ आहे, तीळ टाकायचे, मीठ 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर, थोडं लाल तिखट, धने पावडर 2 चमचे, थोडासा ओवा, तर 1 वाटी मी मोड आलेले मूग घेतलेली आहे. तर आपण मूग टाकूया. पाच 6 हिरव्या मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसूण, थोडीशी कोथिंबीर. आपल्याला थोडा कांदा टाकायचा, थोडी कोथिंबीर, थोडं तेल टाकायचं आपल्याला. हे मुगाचं वाटण आहे, ते पाणी घालून लागेल तसं पाणी घालायचं. पीठ मळून घ्यायचं आहे, खूप घट्ट नाही. पीठ आपलं मळून झालेलं आहे. 5 मिनटं, साधारण 5 मिनटं झाकून थोडं पाणी लावून घ्यायचं. थोडं पाण्याचा हात लावून तर हे बघा, त्याच्यावर आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे. असे छोटे छोटे बीळ पाडून घ्यायचे. तेल टाकून घ्यायचे. चांगलं वाफ देण्यासाठी झाकण ठेवायचं. धपाट्याला छान प्रकारे खमंग भाजायचे. गॅस मोठाच ठेवायचा. छान
छान भाजलं जातं. धपाट्यासोबत आपल्याला दही घ्यायचं, खूप छान. त्याच्यासोबत सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, मोड आलेला मुगाचा पौष्टिक धपाटा रेडी आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.